ओम नमो आदे सर्वांना. तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिफनाथ बाबांची प्रार्थना करते ना. एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी हजारो लोकांनी अनुभवलेली आहे, पण क्वचित लोकांना माहिती आहे. उद्या मार्गशीर्ष महिन्याचा 3रा गुरुवार, पण या दिवशी सकाळी तुम्ही फक्त एक पान घरी आणलं, फक्त एकच पान, तर घरातील दुर्दैव, शत्रू, त्रास, अडथळे, पैशाची कमी, भांडणे इत्यादी हे सर्व जणू कुणीतरी झाडून काढल्यासारखं संपणार आहे. ही आणि लक्ष्मी माता स्वतः त्या घरात स्थिर होती. पण हे पान कोणतं, कोणत्या झाडाचं, कसं आणायचं, का आणायचं, याचे परिणाम काय होतात, ही संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती जर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल. आणि मार्गशीर्ष महिना म्हणजे देवी लक्ष्मीचा महिना. या महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा सौभाग्यसिद्धी दिवस म्हणतो. त्याचबरोबर या दिवशी देवगण पृथ्वीवर विशेष स्वरूपाने कृपा वर्षाव करतात, असं ग्रंथातही उल्लेख आहे. या गुरुवारी केलेली उपासना, दान, जप, उपाय साध्या दिवसापेक्षा 3 पट अधिक प्रभावी दाखवतात. संतांनी एक वाक्य सांगितलं आहे, मार्गशीर्ष गुरुवारी केलेला उपाय सदैव घरातील रक्षण करतो. कारण हा महिना सत्वगुण वाढवतो, घरातील ऊर्जा शांत होते, मन निर्मळ होतं, नकर्मकता विरतळते. म्हणूनच आजपर्यंत हजारो वर्षात एक परंपरा जपली गेली. या दिवशी फक्त एका पानाचा उपाय करायचा आहे. कारण की लोकांचं आयुष्य का अडकतं, शत्रुताच खूप सारा असतो. कारण की बघा, आपण रोज मेहनत करतोय, पण कितीतरी अडथळे, काहीतरी अडचणी, काहीतरी संकटे, कधी पैशाची कमी, कधी भांडणे, कधी मन शांती नाही, तर सगळं आटोक्यात असूनही काहीतरी होत नाहीये. हेच शत्रुतास म्हणतात. त्याचबरोबर बघा, या 3 गोष्टी आपल्या घरामध्ये आवर्जून घडतात. ज्यांना कोणाला शत्रुतास असतो, घरातील ऊर्जा असंतुलित, मन नकारमती विचाराने भरलेलं, पैशाचा प्रवाह तुटलेला, कुठंतरी आपण कितीही काम केलं, घरामध्ये पैसा आलेला कुठं जातोय, आलेलं काम आपल्या हाताशी येत नाहीये, घरामध्ये भरपूर अडचणी असतात. जसं की आपल्या घरामध्ये सतत भांडणे आहेत, आलेला पैसा हा आजारपणामध्ये जातोय, कुठे जातो हे सुद्धा कळत नाहीये, नकर्मकता ऊर्जा अशी घरामध्ये घुसली की ती बाहेर घ्यायचं नाव घेत नाहीये. कितीही काम कष्ट केले, कितीही उपासना केल्या, कितीही मंत्र जाप केले, पण आपल्या हाताशी निरागस, आपल्या हाताशी अपयशच येत आहे. मुलं उच्च शिक्षण घेत आहे, तरीही शिक्षणामध्ये आपले लेकरं मागे पडताय. पतीचा पैसा आलेला पूर्णपणे दवाखान्यामध्ये जातोय. ही सर्व इत्यादी संकटे आपल्या आयुष्यामध्ये चालतच असतात. तर त्या दिवशी आपल्याला फक्त हा एक उपाय करायचा आहे. हे पान बनतं सूर्य, हवा, चंद्र, पृथ्वी, पाणी या 5 तत्वाच्या संयोगाने. जंगलात व अंगणात हे पान नेहमी ताज्या तवाने दिसतं, कारण त्यात स्वतःची ऊर्जा असते, त्याची आभा असते, त्याचं संपादन असतं. जसं आपण दिवा लावतो, धूप करतो, कापूर लावतो, तसं घरात एखाद्या झाडाचं पान आणलं की त्या घरात नैसर्गिक पवित्रता येते. भक्ती चिंतन करणाऱ्या लोकांनी सांगितले, विशेष दिवशी झाडाचं पान घरात आणलं तर अडथळे दूर होतात. ही वैज्ञानिक सांगते की झाडामधून नकर्मकता ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते. कारण की 3ऱ्या गुरुवारी स्थिर तत्व जागृत होतं. हा दिवस 3 गोष्टींनी सक्रिय करतो: धन स्थैर्यता, मन स्थैर्यता, कुटुंबातील शांतता. 3 तत्वांनी सक्रिय करण्यासाठी प्राचीन काळापासून पान आणण्याची परंपरा आहे. पण ते पान कोणतं ते आपण अजूनही सांगितलं नाही. कारण की बघा, हे पान प्रभावी दाखवतं तेव्हा ते शुद्ध भावनेने आणलं असतं. तर बघा, हे जे लोक हा उपाय करतात ना, तर हे 7 दिवसात घर शांत होतं. ह्या उपायाने काय होतं, तर घरामध्ये जे काही भांडणे वगैरे इत्यादी काही अडीअडचणी असतो ते फक्त 7 दिवसामध्ये पूर्णपणे होतं. कारण की 7 दिवसामध्ये घर शांत होतं, भांडणे कमी होतात, खर्च कमी होतो, अचानक कामे सुरळीत चालू होतात, अडकलेले पैसे मिळतात, आरोग्य सुधारतं व प्रगती दिसते, झोप चांगली येते आणि सर्वात जास्त पैसा टिकायला लागतो. अशा असंख्य अनुभव आहेत. आता तुम्हाला वाटत असेल की हे पान कोणतं आहे. त्याचबरोबर बघा, हे जर तुम्ही पान आणलं तर आयुष्यातले अडकलेले कामं पूर्ण होतील,
शत्रू त्रास संपेल, दारिद्र्य संपेल, लक्ष्मी नांदेल आणि इच्छापूर्ती एका क्षणामध्ये होईल. जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तिसऱ्या गुरुवारी जर तुम्ही उपास नाही केला तरीही चालेल, पण जर तुम्ही उपास नाही करत आहे तर तुम्हाला सात्विक अन्न घ्यायचं आहे. जसं की तुम्ही फळं, फ्रूट्स वगैरे तुम्ही घेऊ शकता. त्याबरोबर तुम्हाला जर उपवास असेल तर तुम्हाला उपवासामध्ये फळेच घ्यायची आहे. दूध, दही जरी घेतलं तरीही चालेल. आता प्रत्येक महिलांना उपवास करणं शक्य नसतं. काही महिला कामाला जातात तर त्यांना उपवास करणं शक्य नसतं. त्याच्यामुळे त्यांनी उपवास नाही केला तरीही चालेल. फक्त तुम्ही गुरुवारी सात्विक अन्न घ्या, जेणेकरून तुम्हाला हा उपवास नाही धरला तरीही चालेल. पण हा उपवासाचे जे काही नियम आहे, जे काही पुण्य आहे ते तुम्हाला आवर्जून लागेल. तुम्ही तिसऱ्या गुरुवारी पूजा ही सकाळीच मांडून घ्या किंवा संध्याकाळी जरी मांडली तरीही चालेल. पण सकाळी जर तुम्ही ही पूजा मांडली तर घरामध्ये प्रसन्नता वातावरण निर्माण होतो, सकारात्मकता निर्माण होते. आणि संध्याकाळी जरी पुस्तक वाचलं तरीही चालेल, पण आवर्जून सकाळीच ही पूजा मांडा. त्याचबरोबर बघा, मार्गशीर्ष महिन्याचा हा तिसरा गुरुवार आहे आणि उद्या सकाळी घरात आणायचं हे एक पान. हे पान कोणचं आहे? हे पान असं आहे की घरामधली नकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी बाहेर काढून टाकेल आणि घरामध्ये अशी ऊर्जा आणून ठेवेल की अक्षरशः घरामध्ये लक्ष्मी नांदेल. इच्छा पूर्ण व्हायला सुद्धा होणार आहे. कठीणातली कठीण इच्छा आपली पूर्ण होणार आहे. तर बघा, हे पान आहे तुळशीचं. हो, तुळशीचं पान आहे. कारण की तुळस ही वनस्पती नसून ऊर्जा आहे. तुळशीच्या एका पानात 108 प्रकारच्या आध्यात्मिक कंपन्या असतात. जिथे तुळस असते तिथे नकारात्मकता टिकतच नाही. तुळशीला विष्णू लक्ष्मीचा अंश मानला जातो. म्हणूनच तुळशी मार्गशीर्ष गुरुवार संगन सकारात्मकता ऊर्जा. आता तुळशीचं पान आणतोय आपण, तर त्या दिवशी तुम्हाला उद्या सकाळी म्हणजेच की मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत. तुळशीच्या झाडाकडे जा. त्याचबरोबर तुम्हाला तुळशीचं झाड तुमच्या दारासमोर असलंच पाहिजे. जरी नसलं तर तुम्ही कुठून तरी तुमच्या आजूबाजूला जर तुळशीचं झाड असेल किंवा रोप असेल, तुम्हाला हे पान आणायचं आहे. आता गुरुवारची पूजा तुम्हाला सकाळीच घर वगैरे सगळं आवरून घ्यायचं आहे, स्वच्छ करून घ्यायचं आहे, पूजा मांडून घ्यायची आहे. आपली जे काही रोजची पूजा आहे ती पूजा करून घ्यायची आहे. धूप, अगरबत्ती, कापूर लावून घ्यायचा आहे. पूजा मांडायची आहे. पूजा मांडल्याच्या नंतर तुम्हाला तुळशीच्या झाडाकडे जायचं आहे. तुळशीच्या झाडाकडे जाऊन तुम्हाला तिथे पाणी अर्पण करायचं आहे. आधी पाणी अर्पण केल्याच्या नंतर तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. अगरबत्ती, धूप, अगरबत्ती तुम्ही तिथे लावू शकता. मन एकाग्र ठेवा, दोष नाही, शांत भाव ठेवा. ताजं पान तोडा, कोमजलेलं कधीच नाही. पान घेताना एक मंत्र म्हणू शकता. त्याचबरोबर तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे. तुळशीचं पान घेताना कुठेही तुटलेलं नाही पाहिजे, कुठेही सुकलेलं नाही पाहिजे. पान घेताना एकदम ताजे टवटवीत पान पाहिजे. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक छोटीशी तिथे तुम्ही मंत्र म्हणू शकता. ओम श्री श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. हे पान दोन्ही हातात घेऊन घरात आणा आणि अजिबात काहीच बोलू नका. फक्त मनात इच्छा ठेवा. कोणालाही काहीही बोलू नका. पाठीमागे अजिबात ओळून सुद्धा बघू नका. कुणी आवाज जरी दिला तरीही अजिबात बोलू नका. फक्त मनामध्ये तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा ठेवा. देवघरात तांदळावर ठेवा. लहानशी दिवटी लावा. शुद्ध भावना ठेवा. कुठेही मनामध्ये किंतु अजिबात ठेवू नका. त्याचबरोबर हे पान तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी आवर्जून ठेवा. यामुळे आर्थिक स्थिरता वाढते. 7 दिवसांनी पान विसर्जित करा. वाहत्या पाण्यात किंवा झाडाखाली पान ठेवा. कुठेही हे पान तुम्हाला कचऱ्यावर किंवा कुठेही टाकायचं नाही आहे. तुम्हाला हे पान एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर बघा, प्रत्येक आपल्याकडून होतात पण कृपा देवाकडून होते. उद्याचा दिवस तुमची वाट पाहते. एकच पान, तुमचं नशीब बदल घडू शकतो. पण उपाय करा, विश्वास ठेवा आणि 7 दिवसांनी तुम्हाला झालेला अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. जेणेकरून तुमच्या घरावर, तुमच्या कुटुंबावर गुरुदेव दत्तांची भरभरून कृपा होईल. सर्वांना धन्यवाद.